जरा त्यांचा राग शांत झाला. अरे वय, तात्यासाहेबांना लई दिलदार म्हणायचे आहेत बघ. त्यांनी माफ केलं नसतं तर आयुष्यभर पश्चाताप करत बसलो असतो मी. पण बरं झालं तात्यासाहेबांनी माफ केलं एकदाच. वाघमारे कसे काय आले नाहीत अजून? सत्या वहिनी आले. वाघमारे एवढा उशीर कसं काय? तात्यासाहेब काय बोलले का? सत्या, आज मुकादमाच्या तोंडून तात्यासाहेबांचं सत्य ऐकशील. तू ज्या माणसासाठी स्वतःचा जीव ओवाळतोस तोच तुझ्या विरोधात काय कारस्थान करतो हे कळलं पाहिजे तुला. तुला लवकरात लवकर या राक्षसाच्या तावडीतून सोडवायचंय मला. वाघमारे, तात्यासाहेब बोलले का काय? नाही, सहजच बोलत होतो. चला निघूया आपण. सत्या, मी तुम्हाला डायरेक्ट ऑफिसवर भेटतो. चला. अरे लगा माझं सोडा, माझ्या मागे 100 पोरी आहेत त्या. पण तुमचं कसं लगा ती तसलं काम करताय? शूटिंग कावा असतंय तर कावा नसतंय. अरे लगीन केलं पाहिजे लगा. कशी पोरगी मिळणार कामच नसेल तर? एक पप्या गप रे, आधी डोकं खराब झालं इकडे. घरचं 32 वर्ष झालं, पोरगी देणं झालंय कुणी, आणि त्यातल्या त्यात हाताचं काम पण गेले. काय करायचं? सुरजा मी आहे ना. तू काय करणार आहे? चहाला ठेवणार आहेस मला? चहा गात बसू इथं. अरे मी बोललोय एकाला, ती पोरगी आणतो म्हणते. जाऊ ना बघायला आपण. त्याच्यामुळे तुम्ही दोघं बी लोड घेऊ नका. ही जबाबदारी माझी. तुमचं लग्न होणार एकदम थाटामाटात. वाघमारे, चला जरा चहा घेऊ आपण. नाही नकोय मला. काय झालं वाघमारे? एवढ्या का शांत आहे? सत्य, तात्यासाहेबांची माफी का मागत होतास? ते बी त्यांच्या पायात पडून. हो, तुम्हाला सांगितलं की मंदिरात चुकून हात उचलला मी तात्यासाहेबांवर. केवढं मोठं पाप घडलं माझ्या हातून. मग त्यासाठी माफी मागितली तर काय बिघडलं? म्हणून काय पायात जाऊन पडायचं? सत्य, मला नाही आवडले. मला नाही आवडणार माझ्या नवऱ्यानं कुणाच्या पायात जाऊन पडलेलं. सत्य, असं तुला लोकांसमोर झुकलेलं नाही बघायचं मला. मग भलेही ते कोणी असू दे, अगदी तात्यासाहेब सुद्धा. झालं, शेवटी तुमच्या मनात जे आहे ते ओटावर आलाच ना तुमच्या. म्हणजे अजून बी तुमच्या मनात तात्यासाहेबांबद्दल वाईटच आहे. नाही मग मी बरोबर बोलत होती. तुम्हाला ना तात्यासाहेब नकोशी झालेत माझ्या आयुष्यात. त्यांच्यापासून लांब करायला बघताय ना मला. अरे किती झापड लावून विश्वास ठेवशील एखाद्यावर? सत्या, तुला माहित नाही तात्यासाहेबांनी तुझ्यासोबत काय काय केले ते. पण आज मी सांगते तुला. चल चल माझ्या बरोबर. कुठं? सांगते. पप्या, काय? गाडी काढून चल. चहा तर घेऊन जाऊ. चहा नको, सांगते तुला. चल पटकन. कुठं जायचंय? ये आमच्या मागून. चल. बरोबर आलो. चल. चल. इथं का घेऊन आला वाघमारे? कारण मुकादम इथं राहतोय. काय? स्वतःचं घर सोडून इथं कशाला राहतोय तू? आता ही वेळ त्याच्यावर कुणी आणि का आणली ते त्याच्याच तोंडून ऐक. चल. चला. होय सत्य दादा, तू चल. नाही ना, चल. कुठं आहे मुकादम?
तात्या साहेबाच्या विरोधात आम्ही तुला जे काय सांगितलंय ते तात्या साहेबाला कळू देऊ नका भाऊ, नाहीतर तात्या साहेब जीव घेईल आमचा. नाही कळू देणार. तुमचा पत्ता त्यांना अजिबात लागू देणार नाही मी. विश्वास ठेवा माझ्यावर. सत्याला अडकवण्यासाठीच त्या तात्या साहेबांनी मला किडनॅप केलं होतं. तात्या साहेब काय झालं नाही म्हणजे आम्हाला असं कशाला घेऊन आला तिथं अचानक. तुम्हाला सांगतो तात्या साहेब, आम्ही कोणाशी कसलाच काही संपर्क ठेवलेला नाहीये. हा, आणि तरी बी आमचं काही चुकलं असेल तर मग आम्हाला माफ करा. नाही असं काय बोलता, असं काही नाही. बसा 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 बसा. बघा, असं काही बोलू नका तुम्ही. बरेच दिवस झाली आपली काही भेट नव्हती. म्हटलं तुमची सदिच्छा भेट घ्यावी म्हणून तुम्हाला बोलवतो. आपलं काय ठरलं होतं, तो चांगला पाहुणचार करायचा. झाली सगळी तयारी? हो तात्यासाहेब, सगळी तयारी झालेली. जा घेऊन या. घ्या. घ्या घ्या. एवढ्या घाई करायची गरज नाही. हळूहळू घ्या, सावकाश. आपल्याकडे म्हणतात ना, ते एक घास 32 वेळा चावायचा असतो, तेव्हा कुठं समाधान मिळतं. यू आर अंडर सर्व्हिलन्स, म्हणजे तुम्ही आमच्या छत्रछायेखाली आहात. काळजी करू नका. अरे पप्या, अरे त्या दिवशी इथंच भेटलो की त्याला. तू तुझ्या पोरांना लक्ष ठेवा सांगितलं होतास ना, मग कुठे गेला आता? अगं म्हणजे तर हेतच होते ते. लक्ष ठेवायला सांगितलं होतं. थांब, मी फोन करून विचारतो. सत्या, अरे इथंच होता खरंच. सत्या, सत्या ऐक. हॅलो, अरे कुठं आहे तुम्ही? मगाशी फोन केला होता तेव्हा ती दोघं नवरा बायको इथंच होती ना. अरे मग आता कुठे गेली? तुम्ही कुठं आहे? अरे का आकलीचा भाग आहे का तुम्हाला? अरे लक्ष ठेवायला सांगितलं होतं, तुम्ही खायला गेलाय. ठेव पण. अगं म्हणजे ताई, अगं ते खायला गेल्यावर कोणीतरी डाव साधलाय बघ. होते ते आतमध्ये, लक्ष होतं पोरांचं. होय सत्या. राहू दे वाघमारे. तुमची काय पहिली वेळ नाही तात्यासाहेबांवर आरोप करून तोंड कशी पडायची. अजून किती प्रयत्न करणार आहे? हा, किती प्रयत्न करणार आहे तात्यासाहेबांना बदनाम करायचे? किती प्रयत्न करणार आहे मला त्यांच्यापासून वेगळं करायचे? एक गोष्ट लक्षात घ्या, ते तुम्हाला ना ह्या जन्मात तर शक्य होणार नाही. आणि मी शेवटचं सांगतोय, परत जर तात्यासाहेबांवर काय चुकीचे आरोप केले तर मी मागं पुढं काहीच बघणार नाही. ना आपलं नातं, ना आपलं प्रेम. अरे सत्य दादा,
मॅडम तुम्हाला एक सल्ला देऊ का? या प्रकरणापासून जेवढं लांब थांबता येईल ना तेवढं तुम्ही लांब थांबा. तुम्हाला माहित नाही हो तात्यासाहेब काय माणूस आहे तो. आपण जर त्याच्या विरोधात गेलो ना तर तो माझ्या कुटुंबासोबत आहे ना तुम्हाला पण संपवेल. म्हणजे ताई अगं सॉरी, माझं चुकलं बघ. अगं त्यांना सांगितलं होतं मी लक्ष ठेवायला. असं का होतंय रे पप्या कायम? आता कुठे तर जरा यश मिळणार होतं. तात्यासाहेबांचा खरा चेहरा सत्यासमोर आणणार होते. तेवढा डाव फसला. म्हणजे ताई अगं तू नको लोड घेऊ. अगं मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण अजून प्रयत्न करू. तू चल मी तुला सोडतो. नाही तुझा मी जाते. अगं चल की मी सोडतो की तुला. तू जा पप्या, मी येते. तो आमच्यापेक्षा मोठा व्हायला निघालेला आहे. आमचं काय म्हणणं आहे, मोठे व्हा, खूप मोठे व्हा, पण आमच्यापेक्षा मोठे होऊ नका. सत्ता मोठ्या व्हायला लागल्यानंतर मग त्याला संपवणं आमचं काम नाही का? या सगळ्या सिस्टमचा तुम्ही एक छोटासा भाग आहे. त्यामुळे तुला सांगतो, नीट राहा, जपून राहा, नाही तर सत्याचं राहील बाजूला. मला आधी तुझाच कार्यक्रम करावा लागेल. मग बघू ना कुणाचा नायनाट होत ते. तुझा की माझा? आवडलं ना? आवडलं ना? वा मस्त, चांगला झाला भेद. खरं तर आपली काही दुश्मनी नाही, आपल्यामध्ये काही वाद नाही, तरी सुद्धा तुम्ही तो गायब कुठं झाला होता? का घाबरला होता तुम्ही? पण असं तुम्ही आलाच आहात तर या घरातली एक खास गोष्ट तुम्हाला दाखवायची. मला चल. थांबा, मला पण घेऊन चला. अरे हो, वहिनी सुद्धा आल्या. चला चला. काय इकडं? मला कळलंय तुम्ही किती वाईट अवस्थेत दिवस काढलेत ते. म्हणून तुमची तर खास राहण्याची व्यवस्था केली इथे. टीव्ही आहे, फ्रीज आहे, एसी आहे, सगळं मस्त आहे. या. तात्यासाहेब, हो तात्यासाहेब. मुकादम इथे पण कळलं नाही पाहिजे. पण तात्यासाहेब यांचं काय करायचं? इथंच ठेवायचंय? आपल्याशी जे गद्दारी करतात त्यातील जे होतं तेच यांचं होईल. तात्यासाहेब, बाबर, सकाळी जी चोरीची केस आली होती ना त्याची फाईल आणून द्या. हा मॅडम. तुम्हाला 1000 वेळा सांगत होतो ना की मला गडबड आहे. तिथं म्हातारी माणसं माझी वाट बघत बसली होती. ते खत मला तिथं पोहोचवायचं होतं, तरी बी तुम्ही मला आरोपीच्या नजरेने बघत होता. मी तुम्हाला हे बी सांगितलं की हे तात्यासाहेबांचं काम आहे, तरी बी तुम्ही ऐकलं नाही. तात्यासाहेबांचा ट्रक होता म्हणूनच ते केलंय. तात्यासाहेबांवर संशय घेताय तुम्ही? तात्यासाहेबच अंमली पदार्थांच्या रॅकेटचे खरे सूत्रधार आहेत. तोंडाला येईल ते बोलू नका वाघमारे. तुम्ही कुणाबद्दल बोलताय कळतंय का तुम्हाला? हे सगळं तात्यासाहेब करतायत. तुम्हाला माहिती आहे तात्यासाहेब माझ्यासाठी कोण आहेत ते? देव आहेत ते माझे. जेवढं आई वडिलांनी केलं नाही ना माझ्यासाठी
तेवढं तात्यासाहेबांनी केलंय. मी आज जे काय तुमच्या समोर उभा आहे ना वाघमारे, ते फक्त आणि फक्त तात्यासाहेबांमुळे आहे. आणि त्यांच्याबद्दल असं बोलताय तुम्ही? अरे खरंच या सगळ्यात तात्यासाहेब. वाघमारे, तात्यासाहेबांच्या विरोधात आता एक शब्द बी ऐकून घेणार नाही आम्ही. ह्यो विषय आपल्यासाठी इथे संपला. किती प्रयत्न करणार आहे तात्यासाहेबांना बदनाम करायचे, किती प्रयत्न करणार आहे मला त्यांच्यापासून वेगळं करायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, ते तुम्हाला ना ह्या जन्मात तर शक्य होणार नाही. आणि मी शेवटचं सांगतोय, परत जर तात्यासाहेबांवर काही चुकीचे आरोप केले तर मी मागं पुढं काहीच बघणार नाही. ना आपलं नातं, ना आपलं प्रेम. सत्याला अडकवण्यासाठी त्या तात्यासाहेबांनी मला किडनॅप केलं होतं. हा एकच चान्स होता माझ्याकडे. तात्यासाहेबांचा खरा चेहरा सत्यासमोर आणू शकले असते, पण ही संधी भी हुकली. आता कसं पटवून देऊ सत्याला? कसं कळणार त्याला सगळं? हे म्हणजे ताई, अगं काय कसला विचार करते? तुला सांगितलं का नाही? अगं तू कशाचा विचार करू नको आता. तू थांब, तुझ्यासाठी एक स्पेशल चहा घेऊन येतो. नको आहे चहा. पप्प्या, तू फोन केलास तेव्हा मुकदम तिथंच होता ना. अचानक कसा गायब झाला रे? 100% मुकादमाला गायब करण्यात तात्यासाहेबांचा हात आहे. कारण सत्याची आणि मुकादमाची भेट झाली असती तर त्यांचे सगळे पत्ते ओपन झाले असते. आणि माझा मोबाईल बी त्यांनी ह्याच कारणासाठी चोरला होता. हे बघ, तू कुणी कशासाठी चोरलं हे काय मला माहित नाही, पण तू नको विचार करू या गोष्टींचा आता. नाही पप्प्या, सत्याला खरं काय ते कळलं पाहिजे. नाहीतर तात्यासाहेब त्याच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतील आणि त्याला फसवतील. नाही नाही, अगं तात्यासाहेबांनी आता काय बी करू दे, पण माझा तुझ्यावर आणि सत्यादादावर असणाऱ्या प्रेमावर विश्वास आहे. 100% गॅरंटी आहे. तू सत्यादादाला अजिबात कशात अडकू देणार नाही. आणि ह्या लढाईत तू एकटी नाहीस. अगं यो भाऊ तुझ्या सोबत आहे. कशाला लोड घेतीस मग? तात्यासाहेबच अंमली पदार्थांच्या रॅकेटचे खरे सूत्रधार आहेत. तुला असं माझ्या पायाशी लोळण घेताना बघितलं की मला फार त्रास होता त्या गोष्टीचा. मला पाहत नाही ते. उठ उठ. अरे तू वाघ आहेस, माझा वाघ. कितीही चिडलो तरी तुला मुलगा मानले मी. मुलगा आहेस माझा. किती वेळ असा राग धरला नाही मी तुझ्या बापाचं काळीज आहे शेवटी. सत्या, अरे काय कुठं होतास? किती वेळ लावलास याला? काय प्रॉब्लेम आहे का? बलमारे, मला काय कळणच झालंय बघ. वाघमाऱ्यांचा अजून संशय आहे तात्यासाहेबांवर. त्यांचं असं म्हणणं आहे की तात्यासाहेब मला फसवतायत. अरे पण तू वहिनींची समजून काढलेलीस ना, मग त्या अशा का करतात? अरे तेच कळणं झालंय. काय गैरसमज करून घेतलाय त्यांनी तेच कळना मला. तोच विचार करून ना माझं डोकं फिरलंय बघ एकदम. सत्या जाऊ दे, तू लोड नको घेऊस, सगळं व्यवस्थित होईल. सध्याचा तू दिलेली जबाबदारी सगळी पार पाडली बघ. त्या वस्तीमध्ये पाईपलाईन जोडून घेतली. आता त्या वस्तू तू पाण्याची कुठली तक्रार देणार नाही बरं का? बेस्ट केलंस बघ आम्ही. आता एक काम कर, त्या वस्तीत जा आणि एक फ्लेक्स छाप आणि त्याच्यावरती लिही, नगरसेवक सत्यजित सुर्वे यांच्या प्रयत्नातून कितपत पडलेला पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. जा. थांब, गरज नाही त्याची काय. अरे गरज कशी नाही सत्या? गरज आहे. राजकारणात लोकांना कळालं पाहिजे कोणी कामं केलीत ती. नाही त्या कामावर इगोटे वाढायला जण बसलेत. बलमा, आपलं ना काम बोललं पाहिजे, फ्लेक्स नाही. चल चल आधी पुढं चल. पप्पा तुम्ही राही तो उभा. पप्पा या की बसा. नाही नाही सत्य, ऐक, इथं मी बसायला आलेलो नाही, तर इथं तुझ्याशी महत्वाचं बोलायला आलोय. तुझ्या घरची लाईट आणि पाणी या माणसाने कट केलंय. आणि यामध्ये दुसरं तिसरं कोणी नसून मायाचा हात आहे. काय? बोल रे, सांग आता, हे सगळं तुला कुणी करायला लावलं होतं? होय सत्या दादा, हे सगळं मम्मी साहेबांनी करायला सांगितले.
आणि यात पंकज पण होता. काय रे, त्यांनी सांगितलं आणि तू केलंच पिवय? हे पलमा घे रे याला. ए ए ए बळवंता, आम्ही सोड सोड त्याला. हे बघ सत्या, याला हाणून मारून काही उपयोग होणार नाही. यांनी जे काय केलंय ते फक्त पैशासाठी केलंय. पण या पाठीमाग खऱ्या अर्थाने तुझी आई म्हणजे मायाचा हात आहे, हे जास्त महत्वाचं आहे. पंकज, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, जबाबदारी मोठी आहे. पक्षाचं एक बरं आहे, आपल्यावर ढकलायचं, ते मोकळे. आपल्याला जोर लावा लागणार आहे. मालाच्या फेऱ्या वाढवा, पैसे पाहिजेत आपल्याला, पैशाचा डोंगर उभा करायचा. ठीक आहे दादा साहेब. बरं, आमचे श्रीमान आणि श्रीमती मुकादम यांचं कसं चाललंय? पण त्यांचा पाहुणचार चालू आहे ना व्यवस्थित? त्याच्यात काही कसूर ठेवू नका. माझे अतिशय लाडके आहेत ते. नाही नाही, कसलीच पाहुणचारात कमी पडणार नाहीये आणि चांगला पाहुणचार चालू आहे त्यांचा. चांगला खरा पाहुणचार योग्य वेळी त्यांचा चांगलाच पुन्हा पाहुणचार करायचा आहे मला. कारण त्या मंजूच्या फोनचं काय झालं? तो पोहोचविल आज तिच्या घरी. हा ठीक आहे, पोहोचून जाईल. साहेब, एक नवीन क्लायंट आलाय, त्याला आपल्या अंमली पदार्थांची मोठी डिलिव्हरी करायची आपल्याला. पण एक अडचण आहे तात्या साहेब. काय? तो बोलतोय की ती डिलिव्हरी आपण स्वतः त्याला करायची, तरच ती घेतील. देऊ की मग, आपलंच काम आहे, त्यात काय कमीपणा. जाईन मी. पण तात्या साहेब, त्यात मोठी रिस्क आहे. रिस्क आहे? रिस्क? तात्यासाहेब मोहिते पाटील यांना रिस्क घ्यायला फार आवडतं. कारण जिथे रिस्क तिथे पैसा फिक्स. मॅडम, पीसी तयार झालाय बरं का. मंजू, ठीक आहे, तुला फाईल हवी होती. मंजू, अगं कोणत्या विचारात हरवलीस आता? भारती मावशी, कसं समजावं सत्याला तात्यासाहेबांबद्दल? माझ्या हातात ना एखादा पुरावा येतो, नेमकं तेव्हाच तात्यासाहेब काहीतरी काडी करतात. सत्या बी विश्वास ठेवायला तयार नाही. मला ना काय करावं तेच कळत नाही. भारती मावशी, आज मी सत्याला शोधत मंदिरात गेले होते. खरंच माफ करा हो तात्यासाहेब. अहो, माझ्या हातनं लय मोठं पाप घडले हो तात्यासाहेब. खरंच माफ करा. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण तुम्ही दूर जाऊ नका आमच्यापासून. करू नकोस तू. तुला असं माझ्या पायाशी लोळण घेताना बघितलं की मला फार त्रास होतो. मंजू, आता जर मी तुला काही सांगितलं ना तर तुला ते पटणार नाही. मला असं वाटतं तू हा विषय ना सोडून द्यावास आता. अहो मंजू, तात्यासाहेब आमदार आहेत ग, सगळी सिस्टीम त्यांच्या खिशात आहे. तू ना त्यांच्याशी नीट बोल आणि त्यांना म्हणावं सत्याला ह्याच्यात अडकवू नका आणि तू विषय सोडून द्या. उगाच इकडचं तिकडचं करत बसलीस ना तर नोकरीपासून हात धुवून बसशील. नाही भारती मावशी, ती वेळ निघून गेली आता. आता मला सत्य आणि सातारच्या भविष्याचा विचार करायचा. काही करून त्या तात्यासाहेबांचा बुरका फाडायलाच पाहिजे. मंजू अगं, पण का तुला आगीशी खेळायचंय?
भारती मावशी कुणीतरी करणं गरजेचं आहे. आणि तात्या साहेबांनी आज मला ओपन चॅलेंज दिले की बघू कोण कुणावर भारी पडते म्हणून. तात्या साहेबांचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि तो मी आणणारच. मंजू. मौर्य सर. सर. अरे रिलॅक्स. हे बघा मी अजून सस्पेंडच आहे त्यामुळे. सर अहो पण तुमच्याबद्दलचा आदर कायम आमच्या मनात आहे ना. थँक्स. हे बघा जास्त वेळ न घालवता मी ज्या कामासाठी आलोय ते तुम्हाला सांगतो. मी सस्पेंड जरी असतो ना तरी बाहेर राहून मी काम करतोय. मला एक महत्वाची टीप मिळाली आहे. अंमली पदार्थाची एक मोठी खेप होणार आहे आणि ते पण आपल्या हद्दीमधून. हे कोण करणार आहे कधी करणार आहे अजून माहित नाहीये. मी माहिती काढतो कळेल लवकरच. हे बघा मला इथे कोणावरती विश्वास नाहीये फक्त तुम्हाला सांगतोय. हे बघा ही केस सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला खूप मोठा चान्स मिळालेला आहे. तो सोडायचा नाही अजिबात. आम्ही लगेच एक टीम तयार करतो आणि रेट टाकतो. जपून जरा. आणि ही टीप लीक होता कामा नये. हो सर. येस सर. आणि काहीही करून ही कामगिरी तुम्हाला फत्ते करायची आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही हे कराल. येस सर.